नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एक खास चटपटीत आणि आरोग्यदायी चटणी, हिरव्या मिरचीतील कारल्याची चटणी. कारले कडू जरी असले तरी योग्य पद्धतीने बनवल्यास ते खूप चविष्ट लागते. हे मी कारले धुवून त्यामध्ये मीठ घालून 2 तास ठेवले होते. त्यानंतर ते बारीक चिरून घेतले. कारले चिरल्यानंतर एका कढईमध्ये पाणी घेऊन कारले अर्धवट शिजायला ठेवले. कारले शिजताय तोपर्यंत मी मसाला केला. मसाल्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, थोडंसं कोथिंबीर आणि जिरे याचं कोरडं वाटण करून घेतलं आहे. अशा प्रकारे आपलं हिरवं वाटण तयार आहे. कारली शिजल्यानंतर ती गाळून घ्यायची आहे आणि पिळून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आपण तयार केलेला हिरवा मसाला घालून घ्यायचा आहे. हिरवा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत तळून घ्यावा. असं केल्याने हिरवा मसाला पोटामध्ये बाधत नाही किंवा पोटात आग होत नाही. मसाल्याने छान तेल सोडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालावं व शिजवून घेतलेली कारली घालून घ्यावी. ही कारली आपल्याला 10 ते 15 मिनटं व्यवस्थित हलवून तळून घ्यायची आहे. हीच चटणी तुम्ही तव्यावर पण करू शकता. तव्यावरती अतिशय सुंदर आणि कुरकुरीत होते. तयार आहे आपली गरमागरम आणि चमचमीत हिरव्या मिरचीतील कारल्याची चटणी. ही चटणी भाकरी, पोळी किंवा वरण भाताबरोबर खूप छान लागते. अशाच पारंपरिक आणि चवदार रेसिपींसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. थँक्यू.